मैत्रिणींनो, गेल्या ऑक्टोबर माहेमध्ये अंगणवाडी कामकाजांच्या तासात वाढ व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ यासंबंधी शासनाने जी.आर. पारित केला. तो आपण बघितला सुद्धा असेल. परंतु अंगणवाडी कर्मचारी त्या बाबतीत उदासीन दिसतायत. कारण काय असेल तर अंगणवाडी कामकाजांचे तास वाढवले, परंतु दिल्याप्रमाणे मानधन वाढवलेले नाही. असे असूनही आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने मात्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना माहिती मागवलेली आहे. ती कशासंबंधी माहिती आहे, कशाचे प्रस्ताव मागितले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, तुमच्यापर्यंत खरी शासनाची माहिती पोहोचावी या उद्देशाने मी प्रत्येक वेळी जी.आर. घेऊन येत असते आणि त्या जी.आर. मधील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु काही ताई कमेंटमध्ये विचारता की काय ताई खोट्या सांगता. तर मैत्रिणींनो, जी.आर. खोटे नसतात हो. शासनाच्या जी.आर. मधील माहिती अगदीच खरी असते, म्हणून त्यावर विश्वास ठेवत जा. हा जी.आर. आहे नोव्हेंबर मधील 11 तारखेचा. तर या जी.आर. मध्ये 2 तास कामकाज वाढीसंबंधी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व व बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व यांना शासनाने काही माहिती विचारलेली आहे. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 22 नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये 2 तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे. त्यानुसार कामकाजाच्या तासाच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबविण्यात यावेत. याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना आपल्या स्तरावरून कामकाजाचे 2 तास वाढीबाबत आदेश निर्गमित करण्याबाबत आपणास सूचना करण्यात आलेल्या आहे. तथापि कामकाजाच्या वाढीव 2 तासाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शक सूत्रे ठरविण्याबाबत राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून या आयुक्तालयास कळवण्यात आलेले आहे. यापूर्वी अंगणवाडी केंद्राची अपेक्षित वेळ ही एकूण 4.5 तास म्हणजेच 4 तास 30 मिनिटं म्हणजेच 270 मिनिटे इतकी निपसीटद्वारे निश्चित करण्यात आलेली होती. त्यात आता वरील संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात 2 तासाची वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची दैनंदिन कामकाजात एकसूत्रता असावी. याकरिता कामकाजाची वेळ दिनांक 1 जुलै ते दिनांक 31 मार्च पर्यंत सकाळी 9:15 ते दुपारी 3:45 पर्यंतचे अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक खालीलप्रमाणे. अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक खाली दिलेले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सदर वेळापत्रकामध्ये कामकाजाचा तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी अशाप्रमाणे दिलेला आहे. तर 1 नंबर आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे, सकाळी 9:15 ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत म्हणजेच 15 मिनिटे. पूर्वशालेय शिक्षण 9:30 ते 10:30 पर्यंत 60 मिनिटे द्यायचं आहे. अंगणवाडीतील लाभार्थ्यांचा सकाळचा नाश्ता वाटप 10:30 ते 11:15 पर्यंत म्हणजेच 10:45 पर्यंत 15 मिनिटे. पूर्वशालेय शिक्षण 10:45 ते 12:30 वाजेपर्यंत म्हणजेच 105 मिनिटं. तर आता हे होतात मैत्रिणींनो 2.25 तास. अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप 12:30 ते 1 वाजेपर्यंत 30 मिनिटं. अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करण्याबाबत 1 ते 1:45 पर्यंत 45 मिनिटं. संदर्भ सेवा द्यायची आहे 1:45 ते 2:15 वाजेपर्यंत म्हणजेच 2:15 वाजेपर्यंत 30 मिनिटं. आणि गृहभेट गरोदर महिला, स्तनदा महिला तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम या गृहभेटीद्वारे
2:15 ते 3:45 पर्यंत 90 मिनिटे द्यायच्या आहे। तर सदर टाइमटेबल हा शासनाने प्रस्तावित केलेला आहे। तर या टाइमटेबलनुसार मैत्रिणींनो हा नवीन टाइमटेबल आहे आणि या नवीन टाइमटेबलनुसार 1:45 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडीत थांबायचं आहे आणि 1:45 वाजतापासून जे संदर्भ सेवा आणि गृहभेटी दिलेल्या आहेत 2:45 ते 4:45 पर्यंत हे आपल्याला घरोघरी गृहभेटी आणि संदर्भ सेवा द्यायची आहे। अंगणवाडीत थांबायचं नाही। म्हणून बऱ्याच ठिकाणाहून असे मेसेज येत आहेत की आम्हाला अंगणवाडीत थांबायला सांगितलं 5 वाजेपर्यंत, तर हे साफ चुकीचं आहे। या टाइमटेबलनुसार तुमची वेळ राहणार आहे असं दिसतंय। तेही संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही वेळ लागू राहील। तसेच दिनांक 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार तीव्र उष्णतामान याची स्थिती लक्षात घेता अंगणवाडी कामकाजाचे एकूण 6 तास 30 मिनिटं म्हणजेच 390 मिनिटे कामकाज पूर्ण होण्याकरिता अंगणवाडी केंद्र लवकर उघडण्याची वेळ निश्चित करण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना राहतील। कृपया वरील प्रमाणे प्रस्तावित केलेले वेळापत्रक योग्य असल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी दिनांक 12/11/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयुक्तालयाचे या ईमेल ID वर अभिप्राय कळवावेत असं सांगितलेलं आहे। तर हा टाइमटेबल संपूर्ण महाराष्ट्रासाठी राहणार आहे मैत्रिणींनो, कारण की शासनाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना या पत्राबाबत प्रस्तावित माहिती मागवलेली आहे की ही वेळ सर्वांसाठी योग्य आहे की नाही। तर सर्व मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी। मैत्रिणींनो, तुमची कामकाजाची वेळ या पत्रामध्ये डिटेल दिलेली आहे, ती संपूर्ण व्यवस्थित समजून घ्या। मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। भरपूर शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला अशाच नवीन GR आणि त्यासंबंधी माहिती मिळण्यासाठी जी बाजूला बेल आयकॉनची बटन दिसते त्यावर प्रेस करा आणि ऑल व्हिडिओसाठी सेट करा। जर तुम्ही नवीन असाल तरच सबस्क्राईब करा, आधी केलेले असेल तर करू नका। मैत्रिणींनो, भेटूया अशीच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सरिता वाघमारे स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवरून तुमची रजा घेते। धन्यवाद।